तर मित्रांनो आता सकाळची 8:52 आम्ही चाललो आता मालवण नंतर करली बीचला. तिकडे पुढे पप्पा नाव बसलाय तिकडे आम्ही तिकडे मम्मी तिकडे काकी वाजलेली इकडे राजन ते राजवीरन ते आम पुढे पप्पा ते राज इकडून बघते इकडं पप्पा बघा मागं इथं पुढे सप्ताह आम्ही सगळे नाश्त्याला थांबले बाबा बाबा इकडे राष्ट्रीय कुत्र्याची घेत नाही बाबा इथे सगळे बसले होता आलेले व्हिडिओ राहता जायला मम्मी कधी 8 वर्ष झालेलं आहे नाश्ता प्लॅन करून द्यायला थांबतो जांभूळ जातो इथं गाडी मस्त होती उतरले पुढची सीट आली हे बघा ना ते आप्पांचा बड्डे आज त्याच्यामुळे सगळे स्टेट डेस बघतात ते आज 1 जून आहे ना कारण की सार्वजनिक बड्डे आज सगळ्यांचे थांबले तेव्हा इकडे स्नॅप चालले त्याचे स्नॅप गाईज ट्रॅफिक याच्या साईडला एंटर केलेले राखण्याच्या बाजूला सगळ्यांनी खाते ते सगळे वेपर्स घेतलेले सगळ्यांनी चाललेले आहे अजून दाखवते 4.5 तास ते काकीन त्यांची वाट बघत ते काकीन ते त्यांच्या दुसऱ्या गाडीत गेलेले हो काळे आता काळाची झोप झालेली सगळे फ्रेश होतात ते सगळे इकडून सगळे रस्त्याने चाललेलो आहे कोल्हापूर मध्ये आलेलो आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवे जाणार आता जाऊ ना एक दिवस आपण बस डॅमला माळशिरस नाही माळशेज त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी काळू वॉटरफॉल जुन्नर मधलं हे बघा तो पण रिवर्स वॉटरफॉल पुढं ते पाणी आज खाली जातो वरती जातो शाळा आता शाळा पावसाळ्यात शाळा वॉटर पार्क असतं बंद होतं वॉटर पार्क पावसाळ्यात शाळा मग पायाला आराम भेटला बरं का पण कोकणात आल्यावर वातावरण आलं का थांबलेले फोटोशूट साठी असे दरी आहे 4 वाजून डोंगरे आमच्या दोन्ही गाड्या थांबलेल्या तिथं आता सगळ्या फोटो काढ आता वाऱ्याचा आवाज असेल त्याच्यामुळे आवाज थोडासा कट झाला होत असेल सॉरी ते माईक मागवलं ना आलाच ना आता मोनीचे खूप वर्क चाललेले ती आलेली आमच्या सोबत पण तिच्या ऑफिसचे खूप वर्क चाललेले आता घाट लागला बघा कसला खतरनाक घाट आहे खाली एवढं डेंजर क्लायमेट आहे ना बेकार नदी इकडे खाली चाललंय आता घाट आता इथं माकडे दिसलेले माकड आणि त्यांची पूर्ण फॅमिली गाडी हे बघा माकडं सगळे हे बघा माकडं इथं ते माकड डायरेक्ट विमल खात होता बोलो जुबा केसरी थांबलेलो आम्ही दादा थोडा ब्रेक चाललाय शॉर्ट टाइम इव्हिनिंग ब्रेक तो 100 किलोमीटर आहे इकडे बघा येतं रत्नागिरी आम्ही चाललोय आलेलो पुढेच राहिलेलो जवळ चाललेलो 24 किलोमीटर राहिलेले जाऊ आता जवळच घेणार रिसॉर्ट सगळ्यांचे तोंडा पर दमलेले सगळे पर्याय काळ्या काळे इथे काळे मला वाटत चाललेले सगळे वैतागलेले आमचा पल्ला पाडलेला जवळ डायरेक्ट आम्ही गोव्यातच पोहोचलो असं झालेलं आम्ही काल रात्रीच पोहोचलो कोकणात पण काय यायला ते उशीर झालं फोनची चार्जिंग गेली त्याच्यामुळे शूट करायला जमलं नाही जेवून झोपलो मग उठलोय फ्रेश झालं आता मार्केटला जायचं मच्छी ते सगळं बघायला आलो त्याला इथं तो 2 गाड्या लायला जायचे इथे चाललेलो माशी गावला बीचवर सगळे मालवण शहराकडे चाललेले आम्ही बीचच्या शेजारी तिथे रिसॉर्ट घेतलं होतं रिसॉर्ट होतं त्या चाललेले सगळे जणांनी मागून एक दुसरी गाडी येते सगळ्या मागून एक दुसरी गाडी आज चाललेले आहेत आम्ही आलेलो आहे पळा पळा चला इथं आलेलो आहे आम्ही आता मार्केटला आलेलो आहे इकडे बघा इकडे सिंधुदुर्ग फोर्ट इथं थोड्या वेळ जाणार आहे हे बघा नाही हो बंदच आहे मामा किल्ला वाटतंय हे गेले घाण असेल
मला तिकीटला चाललेलं आहे सगळे बीचवर चाललेत कडेकडे बघा. ही छकुली आहे हिला नसेल पाहिली तुम्ही पहिल्यांदाच पाहते ब्लॉग नदीला. तिथून बोटीने जावं लागते पण आता आम्हाला काय माहिती आय थिंक बोट भेटते का नाही आता किल्ला जायला तर बघू ट्राय करू. म्हणतो का आमचा ते माता हवेमुळे आवाज जरा होत असेल प्रॉब्लेम पण ऍडजस्ट चाललेलं मासे वगैरे होत चाललेले आम्ही हे बघत चाललेलं होतं. सभा एवढं मोठं मार्केट आहे खूप मोठं. निलावाच्या दिशेने आलेले होतं मार्केटवर नाही ते मार्केट होतं लोकल आता हे निलाव चालू होते. कोणाची घेतलेली फ्रेश आहे एकदम बोटीत आणलेली पिशव्यात आणलेली बघा. आता कटिंगला दिलेले होते आम्ही आणि इकडे कोळंबी दिलेली सगळे थांबले तिथं सांगितले नाही. झालेले सगळे मासे तिथं साफ करायला गेलेले ते थांबलेले तिथं काय ते आलेलं ते राजन तर मामा ते थांबले बोटिंग बघत बरोबर मासे ते घेऊन झालेले येतात. आम्ही चाललेलो इकडं सगळे इकडून तिकडून मार्केटमध्ये घेतलेले मासे घेतलेले कोळंबी घेतलेले चाललेले सगळेजण आता गाडीकडे तिकडे पार्किंग आता चाललेले बीचला देवबाग संगमच्या बीचला आलेले आहे बघा सगळे वाचलेले तिथं चाललेले आता नाश्त्याच्या घरी तुम्हाला दिसेल आता संगम चाललेले आम्ही एकदम दिसेल बघा इकडे दिसला का समुद्र. काय आलं भैया अहो मॅटर झालाय ओपन हे काय सेलेरो गाईज आहे देवबाग संगमच्या दिशेने रूम घ्यायला दिसले बसले काय एवढा घ्यायचं का तिथंच मग दाजी काहीतरी करीन कमी जास्त बघा इकडल्या साईडनी नदी आहे आणि इथं पुढे संगम आहे. पूर्ण क्लायमेट खतरनाक आहे इथं. गाडी पार्किंगला लावलेली आहे दुसरी गाडी आलेली बघा आमची आता तिथून गाडीतून उतरते लोक आता इथे दुसरी गाडी पार्किंगला लावलेली योगा नाही करता तुम्ही योगा भारी एकदम मस्त मध्ये चिल मध्ये चिल आणि इथे बिना कपडा चालत आपण
मम्मीचं काय हो ते काय असं काय लावता काही आता तिकडे जबर लावता होते ना सगळ्या फोन चाललंय तर बघा इकडे मामांचं बोट शूट चाललेलं इकडे बघा डान्सचं शूट चाललेलं आहे खतरनाक आहे बघा हे बघा 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 मम्मी पडली होती पाण्यात आता बघा शकता पिलवर चाललेले आता काळ्या रेडत आता गॉगल साठी काय गॉगल नाही घातला ना आपण मोठा घेऊ गॉगल इथं काही लोकलला काही मॉलला घेऊ आपण आहे ना मॉलला घ्यायचं ना हे लोकल नाही इथं नाही मॉलला घ्यायचं आम्हाला आम्ही चाललेलो इकडं मासे ते खायला वाजलेले 4 लेट झाला आम्ही समुद्र तिकडून आलो चेंज केलं फ्रेश केलं दुसरं मग घरी काय रे जेवायला चालले आता आपण जेवायला चाललं ना आता कधी आता इथं झालंय ते बघ रस्ता बरोबर आहे का सांग मला रस्ता पप्पा जर रूटवर जर गेले ना बाजूला या तर पप्पाला लगेच सांगा जर का आता कुठे येतं नाही सांग बरं पप्पाला टंग कुठे सांग येतो वाचलोच लागा मग तुझं असं असते बघ काय मग आलेले बघा इकडं सगळे आपण कर ना सगळे बसते राजकोट किल्ल्याला सगळे बसले इकडवरती राजकोट किल्ला आहे हा मार आलेलो आता तर बाकीचे आता तिकडं असतील गाडी दुसरी गाडी ती आता आमची ती लेट ट्रॅफिक होते इकडे सगळे बघा ती वाईट कोकण ना राजकोट किल्ल्याला बघा चालल्या आता आम्ही पुढून चालल्यात थंडी तेव्हा म्हणते गेलं तर चालले ते चला मंदिराचे पावित्र्य राहा महापुरुष मंदिर राजकोट मंदिर झाड कसं चालले इथे थांबलेले मग ते बसले तिथं तिथं फोटो शूट चाललेले फोटो झाले मला काढायचे फोटो मी तुम्ही काढणंच थांबले सगळं तिकडं लाटा कशी होत चालते त्या पॉईंटला आम्ही चाललो होती आम्ही थांबल्या तर सगळे वाईट आता निघालं थोडं यांचं शूट चाललेलं आहे चला असं पुतळ आहे ते शूट चाललेलं आहे म्हणून तरी हे संपूर्ण असं पुतळ आहे इन्फॉर्मेशन लिहिलेली विजयदुर्ग कुलाबा म्हणजे जेवढे समुद्रामध्ये किल्ले आहेत ना बहुतांश हे महाराजांचं त्याचा काहीतरी इतिहास की इथून महाराज किल्ले सिंधुदुर्गवर जायचे बघा इथं बोटींची माहिती आहे पूर्वी काळातल्या संपूर्ण सनसेट चाललं थांबले चलो बाय गार्डनमध्ये आलेलो इकडं बघा हां कुठं उद्या कोल्हापूर आज कुठं काय बघा इकडे सनसेट चाललेले आता आम्ही सनसेट व्हायला चाललो इथं हे बघा इकडे सगळे आलेले आमची फॅमिली होल हे चाललेली इथं हे बारक्यावाल्यांचे घसरगुंडीन ते झोपाळा हे बघा आम्ही आता चाललोय सनसेटचा व्ह्यू घ्यायला चाललो आता सनसेट बघायला चला चला मित्रांनो आम्ही चाललो आता सनसेट वॉच करायला हे बघा हे रॉक गार्डन आहे बरोबर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे इकडे सगळेजण हे बघू शकता तुम्ही सनसेट बघायला चाललेलं आम्ही सनसेट त्या ट्रायपॉड असतं ना सनसेटचं लावलं असतं आपण व्हिडिओ काढायला लेनात आला असता आलेले बसलेले दिसले आता काय इथं बसल्या बघा काय काय बघायला आलं आपण काय सूर्य काय हा ना ते बघायला आले ना आता हे बघा सगळे बसले तिथं सगळी लोक बसलेली इथं बघा इथं सनसेटची स्टोरी काढायला आले बघा सनसेट बसून हे बघा
व्ह्यू बघू शकता तुम्ही फक्त व्ह्यू चेक दिस व्ह्यू ब्रो लाईक दिस व्ह्यू. आता हे सनसेटचं झालेलं आहे म्हणजे सूर्य जेव्हा एवढी लोक आलेले सगळे चाललेले आहेत आता. त्या आमची फॅमिली सगळी इथं बसलेली आता सगळे बसलेली आता इथं. क्लायमेट अतिशय सुंदर झालेले रॉक गार्डन इकडं हे बघा पाणी बरोबर भरत चाललेलं आहे. आम्ही तिथं बसलेलो आता तिथपर्यंत पाणी आलेले काय चाललेले आमच्या आलेले इथून आता इकडून गेलेले निम्मे बाईट आमचे. चाललेले बघा हा एक्झिट होता खाल्ला सनसेटचा सगळं तर इथं फोटो काढायला गेलेलं असतं मालवणची मी तर बसतो. चला आता इथे कारंजा शो बघा इकडे कारंजा शो चालू आहे बघा इकडे सगळे आलेले आता या तिथे ते बाकीचे बारक्यापर्यंत घेऊन गेम खेळायला गेलेले चालले आणि सगळेजण बसलेले आता आवाज देखील तेवढा क्लिअर माईक चाललेली तिकडे मागून सगळं चाललेलं जाणार तिकडे समुद्र नाव येतं फिश पाहायला आले हे दोघे जण वाचले आता सगळेजण बस थांबले इथे. काकी म्हणते पैसे चकुलीला बोट काढले बसलं पण तिथे बसलं पाणी पुढे घालते जरा घे चाललं आता चला चालले आता चाललेली इकडे पूर्ण खाऊ गेली प्रॉपर चालेल. आम्ही चाललेलो इथून कोल्हापूरला चाललेलो आता आम्ही. तर आता हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे तर भेटू आपण आता सेकंड पार्ट मध्ये कोल्हापूरच्या. बाय.